नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा ब्लॉग स्पेशल आहे, कारण आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की ते तुम्ही म्हणू शकता स्वर्ग आहे. कारण तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला आता सांगणार नाही, डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आता क्लायमेट बघा, पावसाचं क्लायमेट झालं आहे आणि आपण या क्लायमेटमध्ये आता जातो आहे. अशा लोकेशनवर तुम्ही बघा शेवटपर्यंत, तुम्हाला समजेल. आणि मित्रांनो, एक तुम्हाला हिडन स्पॉट दाखवला तो तुम्ही बघितला असाल, नसेल बघितला तर नक्की वर देतो साईडला, ते बघा. आणि आता आपण परत जातो आहे दुसऱ्या ठिकाणी. असे वेगवेगळे ठिकाण आपण नक्कीच बघणार आहोत पावसाळ्यात. चला. फायनली मित्रांनो, आता पोचलो आहे आपण ऐतिहासिक किल्ले रायगड इथे. आता बघूया आपला प्रवास कसा होता. आणि मित्रांनो, इकडे रस्ते बघा, रस्ते एवढे छान आहेत आणि सुंदर आहेत की एक पण खड्डा आपल्याला दिसत नाही. आणि आता पाऊस नाही आहे, कमी आहे थोडा, पण हिरवळ सगळीकडे पसरले, सगळं मस्त वाटतंय. बघूया, चला पुढे बघूया आता. मित्रांनो, आता आम्ही आलो रायगडावर. हे बघा, रायगडाचे प्रवेशद्वार आहे, इथून चालत जातात. बघूया, आता वर जाऊया हळूहळू. आणि मित्रांनो, आता इथून पायऱ्या चढत डायरेक्ट वर जायचं आहे. जेवढं होईल तेवढं दाखवूया व्हिडिओच्या माध्यमातून. चला. आता आपण रायगड किल्ला चढायला स्टार्ट केलं आहे. बघूया कसा प्रवास होतो. मित्रांनो, आता पायऱ्या चढतो आणि या साईडला बघा आपल्याला वॉटरफॉल दिसत आहेत मोठे मोठे, डायरेक्ट डोंगरातून वरून. आणि इकडे निसर्गच निसर्ग. मित्रांनो, ड्रोन शॉट बघू शकता, एकदम ड्रोन शॉट सारखा सीन येतोय बघा. आणि मित्रांनो, पाऊस नाही त्यामुळे जरा बरं वाटतंय, म्हणजे असं पूर्ण स्वर्ग, असं निसर्ग पूर्ण बघता येत आहे. हिरवं निसर्ग आहे बघा, सगळीकडे धुकं आहे. मित्रांनो, आपल्याला माकडाचं दर्शन झालंय. आल्या आल्या मका खातोय बघा. वरून स्वर्ग बघा, पूर्ण निसर्ग. मित्रांनो, आता पाऊस आला आहे त्यामुळं हळूहळू खाली दिसायचं बंद झालं आहे, कारण धुकं पण वाढायला लागलं आहे बघा.
आपण जेवढं बघायला भेटतं तेवढं दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक असलेलं रायगड किल्ल्यावर. मित्रांनो, आपण आज पायऱ्या चढत आहोत. या पायऱ्या फक्त दगडाच्या नाहीत तर स्वराज्याच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे आणि हजारो लोक रायगडावर ये जा करत होते. रायगडाची समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट उंची आहे. या पायऱ्या चढताना थोडं दम नक्की लागतो, पण वर पोचल्यावर दिसणारं अप्रतिम दृश्य हा सगळा थकवा क्षणात घालवून टाकतो. प्रत्येक पायरी चढताना असं वाटतं की आपण इतिहासाच्या अधिक जवळ जात आहोत. या ठिकाणाला प्रत्येक मराठी माणसासाठी एक वेगळं स्थान आहे. आणि मंडळी, आजचं वातावरण तर अजून सुंदर आहे. डोंगराच्या कड्यांमधून वाहणारे स्वच्छ पाणी आपल्याला दिसत आहे. पावसामुळे तयार झालेले छोटे धबधबे संपूर्ण परिसराला जिवंत करून टाकतात. आणि हिरवळ पूर्ण आपल्याला दिसत आहे डोंगरांवर. खरं तर मंडळी, अजून बराच प्रवास बाकी आहे. वर पोचल्यावर रायगडाची सुंदर ऐतिहासिक ठिकाणे आपल्याला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय शिवराय. मित्रांनो, आपल्याला आता हळूहळू आपण जसं वर जाऊ तसं डोंगरातून येणारे असे वॉटरफॉल दिसतील, म्हणजे झरे छोटे छोटे. आणि अजून आपल्याला खूप मिळणार आहेत वर. बघूया आपल्याला किती मिळत आहेत. मित्रांनो, आता जो मुख्य दरवाजा आहे रायगड किल्ल्याचा तो आपल्याला तिथे आता आलो आहे आपण. आणि हा महादरवाजा आहे आणि इथून खरी स्टार्टिंग होते रायगड किल्ल्याची. आता खरी सुरुवात रायगड किल्ल्याची झाली. इथून बघूया, आता वर जाऊया. आणि धोका पण वाढला आहे कारण आपण तरी 200-300 पायऱ्या चढून वर आलो. आणि अजून आपल्याला 1000 ते 1200 अजून पायऱ्या चढायच्या आहेत. त्यामुळे आपण प्रवास चालू ठेवूया. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत जिथे रायगड किल्ल्यावर जुन्या काळात महाराजांच्या काळात बाजारपेठ होती. तिथे आता आपण पोचलो. इथं खूप धुका काहीच दिसत नाही पुढचं पडतं. बघूया. आणि आता इथे या ठिकाणी होळी पण साजरा केली जात असं, म्हणजे होळी व्हायची या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे. मित्रांनो, आता आम्ही इथं दर्शन घेतोय. गर्दी नाही कारण इथे धुकं आहे, त्यामुळे जास्त गर्दी नाही. गणेश पाटकर दौऱ्यात त्यानंतर राज्याभिषेकाला जोपर्यंत इथे ओळी पेटली जातो की तोपर्यंत आजूबाजूच्या ओळी पेटल्या जातो. इथल्या पेट्यावळी तारण लागला जायचा आणि जो कोणी वक्त पेट्यावळी मुळीमध्ये नारळ लागण्याची प्रथा आजी चालू आहे का तुमच्याकडे? दिसतंय का जेव्हा तुम्ही देवीच्या बाहेर बाजारपेठेची लांबी आहे 40 फूट आहे. इकडे 22 आणि इकडे 44 दुकानं जमिनीपासून उंचावरती असत का? तर त्या काळात बाजार हा घोड्यावर बसून केला जायचा. त्याची उंची जमिनीपासून उंचावरती.
आता या बाजारपेठेतून आहे ना सरळ रस्ता पुढे जगदीश्वराकडे जातो. जगदीश्वराकडून जाऊन याला पाऊण तास लागतो. तर पाऊण तास जाणारच ना जगदीश्वरा. समाधी तिथे आहे. जगदीश्वराच्या मंदिराजवळच समाधी एका ठिकाणी. तुम्ही माहिती देणार सर, मी माहिती देतो. दर्शनाचं काम करून येत चालायला लागतं भरपूर. बघा ठरवा तुम्ही. मी जाणार निघून पण हो. काय करू, येऊ मी का तुम्ही जा. आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथं आलो आपण. समाधीचा दरवाजा. मित्रांनो, हे जे समोर आहे ते जगदीश्वराचं मंदिर आहे. आता आपण इथे दर्शन घेणार आणि समोरच समाधी पण आहे, तिथे पण जाणार आहोत. आणि इथे वारा पण खूप आहे बघा, इथे धुकं पण आहे आणि वारा पण खूप आहे. आता आपण समाधीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे हवा आहे. या माणसाने त्या समाधीच्याच बलीवडच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे सर. या वाघ्याबद्दल सध्या महाराष्ट्रात वाद चालतो. हा वाद कोर्टात गेलाय सर. 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. सर्व हायकोर्टाने निर्णय दिला म्हणून तुर्तास कलेक्टरने आम्हाला बंदी घातली. ज्या वाघ्याबद्दल हायकोर्ट काय बोलत नाहीये त्या वाघ्याबद्दल सध्या तरी तुम्ही होता पण वाघ्या याच्या पलीकडे हे मित्रांनो, हवा बघा. आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि निघालं आणि इथे हवा बघा. मला आवाज येत असेल बघा. आमच्या साईडला तर ना हवा बघा. मित्रांनो, एकदा तरी इकडे यायलाच पाहिजे, कारण इकडे दुःख आहे. काय दिसत नाही का मी बघ एकदम बरोबर महाराजांचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता परत त्याच वाटेला निघालो. एवढी काय गर्दी नव्हती जास्त आणि पाऊस पण नाही, फक्त हवा वगैरे आहे. ते दिसत नसेल कारण जरा ब्लर येत असेल थोडं थोडं. बघ बघ. मित्रांनो, काही वेळा आपल्याला राज्याभिषेकच्या वेळी शिवजयंतीच्या वेळी वगैरे रायगडावर यायला जमत नाही. जेव्हा वेळ भेटेल, आज पावसाळ्यात कधी वेळ भेटेल तेव्हा नक्की एकदा येऊन जाईल. कारण हे स्वर्ग म्हणजे समजतं काय असतं. मी माझा पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे, कारण आपलं ना इन्फॉर्मेशन थोडी थोडी आणि आज प्रत्यक्ष इथे आलोय तर एकदम भारी वाटतं. आम्ही डायरेक्ट वर समाधीच्या इथे वगैरे दर्शन. चला बघूया आता डायरेक्ट खाली. किल्ल्यावर किल्ल्यावर सगळं त्यामुळे ना ठिकाणी
मित्रांनो, समाधीला जातानाच आपल्याला इथे एक शिरकाई देवीचं मंदिर मिळतं आहे बघा. हे लावलंय मी इथे. मित्रांनो, आता आपण आलो टकमक पॉईंटवर. तिथे महाराजांच्या काळात शत्रूंना शिक्षा द्यायचे आणि डायरेक्ट खाली ढकलायचे. त्यामुळे हा टकमक पॉईंट ओळखला जातो. उत्तरेकडे आहे हे. बघूया आता पुढं कसं आहे ते पॉईंट. चला. काय पुढे असं तिकडनंच टकमक टोक. काय अजून पुढे पॉईंट. रोड आहे आता. जायला मित्रांनो, मी सांगतो, जर तुम्ही टकमक पॉईंट आहे जसं टकमक पॉईंट मधून आहे तिथे एरो दाखवला या साईडला तर घेऊ नका, कारण तिथं डेंजरस आहे एकदम. इकडं खाली आहे रस्ता, ते तिथपर्यंतच आहे. पण इथं एवढी हवा आहे की जायला पण भीती वाटते. जमलं तरच इकडे या, कारण डेंजरस आहे. बघूया आता, आपल्याला दुसरे अजून पॉईंट बघायचे. आता खाली आलोय, थोडंसंच राहिलंय. एवढं काय वाटत नाही, पण थोडे थोडे पाय दिसतात, थोडा त्रास होतो. आणि एवढं काय वाटत नाही. आता जवळच आलोय, थोडंच राहिलं. बघूया आता, जाऊया डायरेक्ट खाली. मित्रांनो, आता रायगडवरून आलो आणि आम्हाला एक असं ठिकाण भेटलंय महाड त्या ठिकाणी. तिथे एक सुंदर नदी आहे बघा. इथे असं वाळण तिथे आलो, तिथे आम्ही राहतो नदी बाजू.
हे बघा मित्रांनो, ही नदी आहे आणि मला वाटतं सगळ्या डोंगराचं पाणी एकाच ठिकाणी येतं, त्यामुळे एवढं आपल्याला दिसतंय. कारण पाऊस तर जास्त नाही आहे, तरी पण बघा सगळं पाणी खाली येतंय, त्यामुळे असं मस्त वातावरण पण दिसतं. हा जो ब्रिज आहे ना, हा तर हा जो ब्रिज आहे ना, वाळणकोंडी देवस्थान वर्धन मातेचा आतमध्ये वाळणकोंडी देवस्थान म्हणून आहे. इथे बघा हा ब्रिज जरा बंद केला काय कारणामुळे, गाड्यांसाठी, त्यामुळं आपण जाऊ पण शकत नाही. त्यामुळं तुम्हाला इथूनच व्हिडिओ दाखवली.